गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि शाखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशीची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावारा तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण हे वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता। चला विचार सागर तरंग पाचवा। मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण। उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी असे अधिकाऱ्याचे 3 प्रकार पडतात आणि या 3 अधिकाऱ्याचे जे उपास्य दैवत असतं, जे त्याच्या वृत्तीचं लक्ष्य असतं ते हे 3 प्रकारचं असतं। जसं निर्गुण निराकार ब्रह्म आहे। ब्रह्म कसा आहे? निर्गुण निराकार आहे आणि सगुण निराकार सुद्धा आहे। सगुण निराकार आहे ते ईश्वर आहे। सगुण निराकार कोण? ईश्वर आहे आणि निर्गुण निराकार ब्रह्म आहे। म्हणून सगुण साकार सुद्धा एक आहे, ते अवतारिक पुरुष। त्यांच्या ठिकाणी ही ब्रह्मता, रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मता मानलेलीच आहे। मग ते सगुण साकार आहेत, ते साकार आकाराला आलेले ते। मग सगुण साकार ज्याचं लक्ष आहे त्याला म्हणायचं कनिष्ठ अधिकारी। सगुण साकार कनिष्ठ अधिकारी आणि सगुण निराकार मध्यम अधिकारी
आणि निर्गुण निराकार उत्तम अधिकारी. मग आपण या अगोदर चौथ्या तरंगामध्ये कोणता अधिकारीचं आपण पाहिलं? उत्तम अधिकाऱ्याचा तत्वदृष्टी त्यालाच म्हणतात. आणि अदृष्टी ज्याला म्हणतात की तो ईश्वराचा लक्ष्य करणारा आहे. सगुण निराकाराला मध्यम अधिकारी त्याला म्हणायचं अदृष्टी. या जोड्या बरोबर आल्या पाहिजेत. निर्गुण निराकार, तत्वदृष्टी, उत्तम अधिकारी, आहे का नाही? आणि त्याचा विषय ज्ञानाचा, आहे का नाही? त्याला ज्ञेय काय आहे? ज्ञान. त्याच्या ज्ञानाचं ज्ञेय काय आहे? ब्रह्म आहे का नाही? ज्ञेय ब्रह्म आहे. आणि तो कशानं जाणणार आहे? कशानं जाणलं त्यानं? ज्ञानानं जाणलं. म्हणून तो ज्ञाता, तत्वदृष्टी ज्ञाता. त्यानं साधन काय वापरलं? ज्ञान. आणि त्या साधनानं म्हणजे त्या ज्ञानानं काय जाणून घेतलं? तर ज्ञेय ब्रह्म. म्हणून त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. आणि आता मध्यम अधिकारी आहे, त्याचं नाव आहे अदृष्टी. मग त्याचा विषय काय आहे? ध्येय ब्रह्म आहे. आणि तो कोण झाला? मग ध्याता झाला. आणि ते साधन काय वापरणार? ध्यान, है का नाही? आणि त्या ध्यानानं तो काय जाणणार? त्याचं ध्येय कोणतं आहे? सगुण निराकार. सगुण निराकार. आणि यानंतर जो तर्कदृष्टी आहे, तो तर्कदृष्टी काय जाणणार? सगुण साकार. म्हणजे ह्या त्याच्या बुद्धीच्या कलानं. पण ते जाणायचं असेल, मग उत्तम अधिकारी असो की मध्यम अधिकारी असो की कनिष्ठ अधिकारी असो, जे जाणायचंय का ते जाणण्यासाठी त्याचं लक्षण अगोदर माहीत पाहिजे. मग सगुण साकार असो की सगुण निराकार असो की निर्गुण निराकार असो, ते कसं का असना ब्रह्म, जे आपल्याला जाणायचंय का त्याचं स्वरूप माहीत पाहिजे. आता त्याचं स्वरूपच माहीत नाही, कोणतंही साधन घेतलं आणि कोणीही साधन केलं तर त्याला ते स्वरूप जाणता येईल का? किती शहाणा असला, जर गावाचं नावच माहीत नसेल तर त्या गावाला पोहोचेल का? मग जे जाणायचंय का ते अगोदर माहीत पाहिजे का नाही आपणाला, हे जाणायचंय म्हणून. परमार्थ करायचा आहे, कशासाठी करायचा आहे ते माहीत पाहिजे का नाही? लग्न करायचंय, कशासाठी करायचंय ते माहीत पाहिजे का नाही? कार्याच्या अगोदर त्याच्या कारणाचं ज्ञान पाहिजे. कार्याच्या अगोदरच त्याच्या कारणाचं. तसं परमार्थ हे कार्य आहे. मग परमार्थाचं कारण काय आहे याचं ज्ञान असायला पाहिजे का नाही? प्रयोग करायचा आहे प्रयोगशाळेमध्ये एखादा, त्याच्यातून काय सिद्ध करायचंय हे तर माहित पाहिजे का नाही? कशात बी काय टाकलं का नाही का स्फोट व्हायचा? अगोदर माहित पाहिजे. तसं अंदाजानं केलेलं फलीभूत होत नसतंय. आणि काय म्हणून करावं? एखाद्या सावकारानं मुनिमाच्या हातात पैसे द्यावं आणि हे त्याला देऊन टाक, हे पैसे त्याला
देऊन टाक. कोणाला? कोणाला द्यायचे? त्याला माहित तर पाहिजे ना कोणाला द्यायचे. तसा परमार्थ करायचा. या परमार्थामध्ये आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं हे तर माहित पाहिजे का नाही? असंच तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलंय की यज्ञ भूतांच्या पाळना, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. तुम्हाला प्रस्थान करायचंय ना. प्र म्हणजे विशेष स्थान, मुक्ती मिळवायची ना. मग अगोदर तुम्हाला ज्याची मुक्ती मिळवायची आहे, ज्याच्यातून, त्याचं हे ज्ञान करून घ्यावं लागल. आणि ज्याच्याशी तुम्हाला संयोग पावायचा आहे त्याचंही ज्ञान करून घ्यावं लागेल. अध्यारोप आणि अपवाद हे दोन्हीचंही ज्ञान असावं लागतं, है की नाही? अध्यारोप हा संसाराची निवृत्ती करायची, पण कशासाठी? काय कारण आहे संसाराची निवृत्ती? कारण त्याच्यामध्ये दुःख आहे, म्हणून आम्हाला संसार नको आहे, म्हणून आम्हाला तो त्यागायचा आहे, तो आम्हाला करायचा नाही, आम्हाला संसाराला याचं नाही. मग संसाराला तुम्ही नाही आलात, संसार तुम्ही त्यागला, संसार निवृत्त झाला, मग तुमचं काय होणार? तुम्ही कुठे राहणार? त्या ठिकाणाचं स्वरूप काय आहे? म्हणजे त्या ठिकाणी स्थित व्हायला, त्याच्यामध्ये रममान व्हायला, त्याच्याशी एकरूप व्हायला. मग ते एकरूप ज्याच्यात व्हायचंय त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे ब्रह्म कसं आहे, याचं ज्ञान असावं लागतं का नाही? मग परमार्थ करायचलो काय करायचंय, निवृत्त काय करायचंय ते माहित नाही, आणि प्राप्त काय करायचंय. मग तुकाराम महाराज म्हणले, अगोदर तुम्ही काय करा, तुम्हाला संसार निवृत्त करायचा आहे ना, हा कशासाठी करायचा आहे ते आधी ठरवा. तुम्हाला वैताग आलाय का, याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. संसारात दुःख व्हायलेत का, याचं तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे ना. सुखात संसार चालायला आणि त्याला निवृत्त कोण करीन का? मग संसाराच्या बाबतीत काहीतरी उणं दावणं यावं ना आपल्या वृत्तीमध्ये, की नाही बाबा हे संसार चांगला नाही, याच्यामध्ये आपली फसवणूक आहे, ही भ्रांती सगळी संसाराची भ्रांती आहे, आणि ह्या भ्रांतीमध्ये राहिलो तर पुढील जन्म आपल्या मनावर नाही, असं कळावं लागेल. म्हणजे संसाराचा त्याग करण्यासाठी मनुष्य प्रवृत्त होईल. पण या संसाराचं ज्ञान सुद्धा नसतं, आणि परमार्थात उडी टाकलेली असते. परमार्थ तर करतो, आता मग कशासाठी करतो याचं ज्ञान? कोण दुसरं करायलेत म्हणून आपण करायचा? करीत असते तर, पण कामून करीत असते हे कबूल आहे, पण कामून. तसं तुकाराम महाराज म्हणले, अरे बाबा नो, अगोदर पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. हा, उपासना तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडेल. तुम्हाला जिथं प्राप्त व्हायचंय का तिथपर्यंत तुम्हाला उपासना नेऊन सोडेल. म्हणजे तुम्ही ज्याचं ध्यान करताल किंवा ज्ञेय करून घेताल तिथं ते जाता येईल, तुमची उपासना घेऊन तिथपर्यंत जाता येईल. पण ते माहित तर पाहिजे ना. तसं अगोदर विषय माहित असावा लागतो. तो विषय प्राप्त करायचा आहे का, तो विषय माहित असावा लागतो. विषयच माहित नाही, विषयच माहित नाही तर त्या विषयाचं जे प्रयोजन आहे ते कसं कळेल? प्रयोजन काय आहे, त्याला फळ काय आहे, त्याचं विषयाचं फळ काय आहे, म्हणजे वेदांत विषयाचं फळ काय आहे हे कसं कळलं? म्हणजेच जे मोक्ष आहे तेच फल आहे,
आणि मोक्षाचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. हे सांगण्यासाठी तसे शब्द उच्चारावे लागतात. तसं तर त्या मोक्षाचं स्वरूप नित्य निरातिशय आनंद स्वरूप आहे. त्याचं मोक्षाचं स्वरूप कसं आहे? नित्य आहे आणि निरातिशय आहे. म्हणजे कसं स्वरूप आहे ते पहा. नित्य आणि निरातिशय. अतिशयाचे पलकड म्हणजे त्याला काही समानताच येत नाही असं त्या मोक्षाचं स्वरूप आहे. आणि ते मोक्ष स्वरूप आपणाला साधायचं आहे. म्हणून त्या अगोदर मोक्षाचं म्हणजेच ब्रह्मतत्वाचं आपल्या स्वरूपाचं, आपलं स्वरूप तसं आहे, नित्य निरातिशय आहे, आनंद रूप आहे. आणि मग ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय ना. मग तुम्ही साधना कोणतीही करा, पण तिथपर्यंत जाता यावं अशी करण्यासाठी त्याचं लक्ष अगोदर जाणून घ्यावं लागतं. अंदाजानं जर गेलो तर कुठे म्हणून जाणार, मग ते जास्त चुकून बसन. पुन्हा गवसणार सुद्धा नाही ते कोणाला. म्हणजे तो एकांतातच कुठेतरी राहणार झाला आणि भ्रम तर जाणार झाला नाही. मग भ्रम निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती कशी आहे? भ्रम निवृत्तीपूर्वक आहे. संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा या ग्रंथाचा विषय आपण पाहिलेला आहे. मग सुरुवातीलाच वेदांत शास्त्रामध्ये ज्ञेय आणि ध्येय, ज्ञेय आणि ध्येय अशा दोन रूपाने ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. किती? दोन रूपाने केलेले आहे, ज्ञेय आणि ध्येय. ध्यानानं आणि ज्ञानानं हे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आणि ध्यान मार्ग. ज्ञान मार्गानं जर गेला तर त्या ज्ञानानं त्याला जे ज्ञेय स्वरूप आहे, ज्ञेय निर्गुण निराकार असणारं ब्रह्म, त्याला त्याची प्राप्ती करून घेता येते. आणि ध्येय मार्गानं जर गेला तर म्हणजे ध्यानातून गेला तर नुसतं ध्यान समाधीतून त्याला निर्गुणाचीच प्राप्ती होते, पण सगुणाची होते. कारण ध्यानाला विषय निर्गुण चालत नाही. ध्यानामध्ये विषय निर्गुण बसत नाही. कारण वृत्ती ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी काहीतरी आकार लागतो. म्हणून जे सगुणत्व आहे पण त्याचं रूपांतर निर्गुणामध्येच आहे अशाचं ध्यान करायचं. मग ईश्वर, त्याला काय सांगितलंय? ईश्वर उपासना. मग असं ज्ञेय आणि ध्येय दोन मार्ग आहेत. एक मनानं केला जातो आणि एक बुद्धीनं केला जातो. ध्यानाचा प्रकार मनानं आहे आणि ज्ञानाचा प्रकार बुद्धीनं आहे. मनानं जो मुक्त होतो ध्यान करून त्याला ईश्वर उपासक म्हणतात. आणि बुद्धीनं ज्ञानाच्या मार्गानं जो जातो त्याला ब्रह्माचा उपासक म्हणतात. तसं तर तिथं उपास्य उपासक भावच राहत नसतो. त्याच्या ठिकाणी उपास्य आणि उपासक भावच नसतो. कारण त्याचं जे उपास्य स्वरूप आहे तेच त्याचं स्वरूप आहे असा जाणतो. म्हणून ज्ञान मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो लवकर त्याला ज्ञान मार्गातून जो जातो त्याला लवकर मोक्ष प्राप्त होतो. कारण त्याचा अधिकार ही बुद्धीने लवकर जातो मनुष्य. कारण बुद्धीमध्ये काय आहे? ज्ञानाचं प्रागट्यकरण आहे. आणि मनामध्ये काय आहे?
चंचलता आहे मनामध्ये, आणि ते चंचल मनाला काय करावं लागतं? स्थिर करावं लागतं. आणि स्थिर मनामधल्या त्या वृत्तीनं त्या ईश्वराचं ध्यान करावं लागतं. पण ज्ञानानं तसं नाही. ज्ञानानं अगोदरच वृत्ती स्थिर होत असते. ते साधनच तसं आहे. ते ज्ञानच कसं आहे? ते ज्ञानच सगळं सांगतं अगोदरच, कारण ज्ञानच ब्रह्मरूप आहे. ज्ञान कसं आहे? स्वरूप आहे ब्रह्माचं. ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे ज्ञानच ब्रह्म आहे. ज्ञान जे ज्ञान आहे का तेच ब्रह्म आहे. आणि आपला सगळा व्यवहार कशावर चालतो? ज्ञानावरच चालतं ना, है का नाही? मग ते ज्ञान जे आहे का आपल्या ठिकाणी आपल्याला ते जाणवत आहे. ज्ञान, जाणीव, है का नाही? आणि ती जाणीवच ब्रह्माची आहे. तेच वृत्तीच्या योगानं व्यवहारामध्ये आलंय. ते ज्ञान वृत्तीच्या योगानं व्यवहारामध्ये, व्यवहार दशेला आलंय. आता आपण जीव दशेला आलोत ना, प्रमाता झालोत ना आता, है का नाही? मग त्या ठिकाणी अंतःकरणात वृत्ती उत्पन्न व्हायली, आणि ती वृत्तीच ती काय आहे? ज्ञान आहे. ती वृत्तीच काय आहे? ज्ञान आहे. आणि तेच ज्ञान ब्रह्मरूप आहे. तेच ज्ञान कसं आहे? ज्ञानालाच ब्रह्म म्हणायचं. ज्ञान आता वृत्ती आहे म्हणून आपल्याला विशेष स्वरूपाला आल्याचं जाणवायले, पण ज्ञान विशेष स्वरूपाला कधीच येत नाही. हे वृत्तीच्या योगानं ते विशेषाला आलंय असं वाटायला. नाहीतर वृत्ती नसेल तर ज्ञान स्वरूपता कशी आहे? सामान्य रूपा नाही ना. ते ज्ञान कसं आहे? सामान्य स्वरूप आहे. पण त्या सामान्याला जर विशेष उपाधी लागली, उपाधी विशेष आहे, ती विशेष उपाधीनं ते विशेष स्वरूपाला ज्ञान यायले. आणि ती उपाधी कायमची नसते, कधी असते आणि कधी नसते. पण ज्ञान कायमच आहे, आणि आपण ते ज्ञान स्वरूप आहोत. आणि मग हे ज्ञान केवढं आहे? व्यापक आहे. कुठे नाही म्हणून असं नाही, पण सामान्य स्वरूपात आहे. मग जिथं का उपाधी लागली तिथं ते ज्ञान व्यवहार दशेला येत आहे. असं हे आपलं स्वरूप आहे. आणि ते ज्ञान या मार्गानं आता जे प्राप्त करून घ्यायचंय, ज्ञानच प्राप्त करून घ्यायचंय. कशाने घ्यायचंय? ज्ञानानंच घ्यायचंय. आणि कोणाला घ्यायचंय? ज्ञानालाच घ्यायचंय, है का नाही? एक सगळं तिथले तिथंच आहे. स्वयंपाक करणाऱ्या बाईला जर समजा जवळच एखादी ते मीठ मिरचू जवळच असलं का नाही, उठायचा प्रश्न पडत नाही तिला. मीठ आणायला उठायचं गरज नाही, पर चटणी आणायला, सगळ्या वस्तू जवळच असतात चुलीपाशीच. मग ती नुसता हात लांबविला की घेतीन करीती, उठायचा काही संबंध नाही. तसं ज्ञान मार्गामध्ये कुठे फिरायचं गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लागती सायास जावे वनंतारा, सुखी येतो घरा नारायण. तेच येतं इथं का आधीच असतंय ते कळत आहे? ते कळत आहे, पण तसं म्हणण्याची प्रघात आहे. म्हणून ज्ञेय असो की ध्येय असो, असा दोन रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. उत्तम अधिकाऱ्यास विचारद्वारा, उत्तम अधिकाऱ्याला विचाराच्या द्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. ब्रह्म ज्ञेय रूपानं ज्ञानाचा विषय असते. मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही. ज्या उत्तम अधिकाऱ्याला होतं का त्या ब्रह्माचं मध्यम अधिकाऱ्याला ज्ञान होत नाही. काय अडचणीमुळं? बुद्धिमान दिवाना, है का नाही? अडचणी त्याच असतात आणि दुसऱ्या कोणत्या? मग बुद्धिमान त्याच्याच असतात. म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्म ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असते. ध्यान करतो त्याचं. मग ते ध्यान करायचं म्हटलं तरी त्याला ध्यान कसं करायचं यासाठी त्याला गुरु लागतोच.
आहे का नाही? थोडासा याच्यामध्ये योग मार्ग सुद्धा येतो, याच्यामध्ये योग. म्हणून जे योगी असतात त्या योग्यांना आत्मप्रचिती ही जी येते का ती ध्यानातूनच येते. समाधी म्हणजे काय? ध्यान, है का नाही? त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा काय विषय असतो का? नाही, ध्यानाचाच विषय असतो. म्हणून मध्यम अधिकाऱ्याला ध्यानाचा विषय असतो आणि ब्रह्म ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असते. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, ब्रह्मच. आता ध्यानावाल्यालाही ब्रह्माचाच विषय आणि ज्ञानावाल्यालाही ब्रह्माचाच विषय, दोघाचा एकच आहे. पण एक मनानं चाललाय, मनाच्या द्वारा योग करून, आणि एक ज्ञानानं चाललाय, आहे का नाही? पण दोघाचं ठिकाणी एकच आहे. मग त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. जिथं जायचंय ते स्वरूप, जे प्राप्त करून घ्यायचंय का त्याचं स्वरूप हे समजलेच पाहिजे. म्हणजे अगोदरच स्वरूप माहीत नसेल, जर स्वरूप माहीत नसेल तर ध्यान तरी कसले करणार? ध्यान करणारा ध्याता असतो, है का नाही? आणि ज्ञान करणारा ज्ञाता असतो, ज्ञेय करणारा ज्ञाता असतो. ते कशानं करतो? ज्ञानानं करतो. आणि ध्यान करणारा ध्याता असतो, आणि त्याचं ध्येय काय असतं? ब्रह्मच असतं. दोघाचा विषय एकच आहे शेवटी, फक्त मार्गामध्ये थोडासा बदल आहे. उपासनेच्या प्रकरणामध्ये तुकोबारायांनी पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. अगोदर सांगितलं तसंच. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप कळणे आवश्यक आहे. उपास्य स्वरूप म्हणजे जिथं जायचंय, जे प्राप्त करायचंय ते कळणं अगोदर माहित पाहिजे. ते अहो, जर एखाद्याला विचारलंय की तुम्हाला देव माहित आहे का कसा आहे, तर तुम्हाला जे देव प्राप्त करून घ्यायचा आहे तो देव माहित आहे का? ते म्हणतात नाही, देव कधी माहितच नाही, बघितलंच नाही, कधी बघितलंच नाही. पण वेद शास्त्र पुराण सांगतात ना असा असा आहे म्हणून, मग तुम्हाला कसा पाहिजे त्याची सुद्धा निवड नसते. हो, कसा देव पाहिजे? कारण जैसा केला तैसा होय, राय सोय धरून. तू सोय कशी तुला करायची तशी बघ. म्हणजे कोण्या सोयीचं तुला वाटतंय, म्हणजे तुला सोपा कोणता वाटतंय? राय सोय धरून. हा, तू मार्ग पकड ना कोणता तरी एक, ह्या मार्गाचा मला ते पाहिजे. म्हणजे कोण्या मार्गानं कोणता भेटत हे ठरलेलं आहे ना. आता मार्ग घेतला आपण परभणीचा आणि जायचं पंढरपूरला, कसं येईल पंढरपूर? अगोदर गाव ठरवावं लागेल ना, आम्हाला ह्या गावाला जायचे, म्हणजे त्या दिशेनं जाता येईल. म्हणून पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप कळणे आवश्यक आहे. उपास्य स्वरूप मागील तरंगामध्ये, चौथ्या तरंगामध्ये सच्चिद आनंद, निर्विकार, असंग, अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. उपास्य स्वरूप कसं सांगितलंय? खरं असंग आहे, अद्वितीय आहे, निर्विकार आहे, त्याच्यामध्ये विकार होत नाहीत, असं असणार सच्चिद आनंदरूप असणार ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आपल्याला प्राप्त करायचंय. आपलं ते स्वरूप आहे, पण आपल्याला तसं अनुभव आहे ना, आपल्याला तसा अनुभव आहे नाही.
कारण आपण आता वृत्तीमध्ये गुंतलोय. आपलं लक्ष कशातून आहे? वृत्तीतून लक्ष चाललंय. आणि त्या वृत्तीत जिथून निघाली, ज्या अंतःकरणातून उत्पन्न व्हायली, ते अंतःकरण दूषित आहे. म्हणून वृत्ती दूषित निघाली, त्याच्यामुळं त्या वृत्तीतून सत्य ज्ञानाचं प्रगटीकरण व्हायना झालं. म्हणजेच आपल्याला सत्यत्वानं मी ब्रह्मरूप आहे असं कळानं झालंय. कशाच्या योगानं? संबंधाच्या योगानं. संबंध केलाय ना आपण. कशाशी? अंतःकरणाशी, अंतःकरणाच्या वृत्तीशी, इंद्रियाशी, देहाशी, प्रपंचाशी, स्वैर्याधार्याशी किती संबंध जोडले तर बघा नाही. नाना प्रकारचे इतके संबंध आहेत की तितक्या संबंधामध्ये आपण अडकून बसलो. वास्तविक पाहता आपला संबंध आहे का त्याच्याशी? पारमार्थिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपला कोणाशीच संबंध नाही. पण जीव दशाला आल्यावर कशाशीच संबंध राहत नाही, सगळ्याशीच जुळतो. जीव दशा अशी आहे की ती ज्याचा संबंध करूनही त्याच्याशी संबंध करते. ती दशा जी जीव दशात तशी, कारण ती अज्ञानानं आलेली असते. कल्पनेनं बाधा झालेला असतो आणि त्या बाधेमधून तो काय म्हणेल, काय बरळ, स्वप्न काय पडतील काय सांगता येते. काही बी पडू शकतात स्वप्न. तशी ही जीवदशा जी आहे ती ही स्वप्नासारखीच आहे. स्वप्न ही जीवालाच पडतात की, आणि संसार ही जीवच करतो ना. मग संसारामध्ये जे काही सांसारिक धर्म आहेत, देहाचे धर्म आहेत, तो माझेच समजतो. ते सर्व धर्म त्याच्यावरच लावून घेतो ना तो. मग त्या अवस्थेमध्ये त्याला जे अज्ञान असतं, त्या अज्ञानाच्या योगानं तो नाही नाही ते बरळतो. जे नाही त्याला आहे म्हणतो आणि जे आहे त्याला नाही म्हणतो. म्हणजेच तो भ्रमामध्ये जीव पडलेला असतो. हाच तर मायेचा भावरा आहे. या भावऱ्यामधून निघायचं जर ठरविलं तर याच्यामध्येच, संसारामध्येच ईश्वरानं काही उपायही ठेवलेले आहेत. केवळ भावराच आहे असं नाही. प्रपंच संसार हा जो आहे का, हा मायावी काय आहे, बाजार आहे. पण याच्यामध्ये काही काही दुकानं, याच्यातून बाहेर निघणाऱ्या वाटा बी आहेत. एखादा जंगलामध्ये मनुष्य चुकला आणि त्याला जंगलातून जर बाहेर पडायचं म्हणलं तर जंगलातूनच बाहेर निघावं लागेल. वाट कुठून मिळणार त्याला? पण त्या जंगलातून बाहेर निघायच्या वाटा असत्यात, है का नाही? पण ज्याला वाट बाहेर निघायची दिसाच नाही, कळाच ना, त्याला कसं जंगलाच्या बाहेर निघता येईल? मग कोणाला तरी विचारावं लागतंय की या जंगलाच्या बाहेर जर निघायचं असेल तर कुठून तरी आम्हाला कोणीतरी रस्ता सांगावा आणि मग त्या रस्त्यातून बाहेर पडता येतंय. आणि ती काय सहजासहजी का? तिथं काय सुखासुखी बाहेर निघता येतंय का जंगलातून? त्या वाघ येतो त्या जंगलात, बाहेर पडूस तर अगोदरच ते वाघानं खाल्लं तर नाना प्रकारचे धोके आहेत ना, ऊन वारा पाऊस. मग कष्ट असतात, बाहेर पडायचं म्हणजे कष्ट असतात. सहजासहजी जंगलातून बाहेर पडता येतच नाही. मग छातीवर दगड म्हणजेच दगड ठेवून बाहेर निघावं लागतंय. जसं होईल तसं, जसं होईल तसं म्हणून ईश्वरावर सगळं सोपून देऊन, विश्वास सगळा त्याच्यावर टाकून द्यावा लागतो. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणजे विश्वास त्याच्यावर टाकून द्याला की त्याच्यावर सुद्धा सत्ता गाजविता येते. विश्वास एवढा
ठामठोक ठेवावा लागतो. पण मग तसा विश्वास ठेवून निघावं लागतं, पाऊल टाकावं लागतात. आणि मग तो त्या विश्वासाच्या बळावरच, श्रद्धेच्या बळावरच जंगलाच्या बाहेर कधी ना कधीतरी बाहेर पडतो. पण पाऊल टाकला तर, आणि पाऊलच नाही टाकला तर. पण जंगलातून बाहेर पडायच्या वाटा असतात. तशा जीव संसारात आलाय, आता संसार सगळा दुःख रूपच आहे, जंगल रूपच आहे. नाही, आता याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय, म्हणजे आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. ह्याच्यातून बी वाटा आहेत ना निघायच्या बाहेर. कोणी सगुणाची भक्ती करावी, कोणी निर्गुणाची, है का नाही, कोणी ज्ञानानं निघावं, जसा जसा अधिकार असेल. ह्या वाटा आहेत, पण त्या विचारावं लागतात. आपल्याला कशा माहीत पडतील वाटा बाहेर निघायच्या? बाहेर पडायचं कसं मनानं कळलं? कोणाला तरी विचारावं लागल की बाहेर कसं पडावं म्हणून. तेच वेदांत शास्त्र ही खरी वाट सांगणारं शास्त्र आहे. इतरही शास्त्र आहेत, पण त्या चुकीच्या आडवाटा आहेत त्या. म्हणून त्या मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर, आहे का नाही, केला राज्यभार चाले ऐसा, अशी ही वाट आहे. ही धोपट वाट आहे. ह्या वाटेवर आलं की पुन्हा विचारायची काहीच गरज पडत नाही. आणि इतर वाटा अशा आहेत की त्या वाटाने गेलं तर चुकल्याशिवाय राहत नाही. शेवटी आखरीला व्हायना का त्याला पण ह्याच वाटावर यावं लागतंय शेवटी. किती बी तिकडे टकरून टकरून राहू द्या, पण शेवटी, कारण याच्याशिवाय मार्गच नाही ना दुसरा. कारण सत्य जो मार्ग आहे तो वेदानं सांगितलेला तोच आहे. कारण वेदालाच माहित आहे खरं कोणती वाट आहे तिथं जाण्याची, आणि तो वेद फक्त गुरुलाच कळत असतो. म्हणून गुरुकडून वेदानं सांगितलेली वाट कळून घ्यावी लागते. गुरुकडून वेदानं सांगितलेली वाट ही कळून घ्यावी लागते. म्हणून गुरुला शरण जावं लागतं आणि वाटा विचारावा लागतात. म्हणून अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितलेले आहे. त्यात ब्रह्माच्या अद्विताबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी, त्यास शंका उत्पन्न झाली. त्या अदृष्टीला शंका उत्पन्न झाली. आता अदृष्टीनं चौथा तरंग हे ऐकलेला आहे बरं का, कारण तो तिथंच बसलेला आहे, म्हणजे तो काही कमी नाही. मग त्यानं सुरुवातच कुठून केलेली आहे? अद्वितीय म्हणजे अद्वैताबद्दल, ब्रह्माच्या अद्वैत कसा सिद्ध करायचा. कारण तो काय म्हणतो, ब्रह्म, त्यात ब्रह्माच्या अद्वैत्वाबद्दल, अद्वैत्व म्हणजे अखंड एकरसपणा त्याचा, ज्याच्या ठिकाणी अजिबात भेद नाही असं तत्व. या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी आहे का, त्या शंका उत्पन्न झाली त्या ब्रह्माबद्दलच. आता याला जी शंका उत्पन्न झाली, ही कुठून शंका उत्पन्न केली त्यानं? कारण तो चौथा तरंग ऐकूच लागला आणि तत्वदृष्टीला जे शेवटी सांगितलं का, ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी. शेवटी काय सांगितलंय? ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी सांगितली का नाही? कारण शेवटी सद्गुरु म्हणले की जे महावाक्याच्या उपदेशानं जे कानावर शब्द पडतात, ते शब्द अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष रूपानं वृत्ती तशी व्हायला काही हरकत नाही. जसं सुखदुःखाचं ज्ञान होतं का प्रत्यक्ष इंद्रिया वाचून होतं का नाही, तसं अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याद्वारा येतो. म्हणून ते प्रमाण झालं. ते ज्ञान कसं झालं? प्रमाणित झालं. आणि
त्या कानातून आलेले जे शब्द आहेत ते वेदवाक्य आहेत, तेही प्रमाणभूतच आहेत. वेद प्रमाण, महावाक्य कसं आहे? वेद प्रमाण आहे. आणि इंद्रिया वाटून त्याचं ज्ञान झालंय. ते शब्द कुठून आलेत? इंद्रिया वाटून आलेत, इंद्रियाच्या द्वारा आलेत. आणि ते शब्द कोणी उच्चारले? तर गुरुनं उच्चारलेले आहेत, है का नाही? आणि त्या गुरुच्या ठिकाणी त्याची श्रद्धा होती. म्हणून श्रद्धेनं त्यानं वेदाचा मंत्र गुरुच्या मुखाद्वारा आपल्या कर्णद्वारा अंतःकरणामध्ये घातला. त्यावेळेस त्याची वृत्ती त्या बोधानुरूप झाली, म्हणजे ब्रह्माकार झाली. कारण बोधच शब्दच कसा होता? तू ब्रह्मरूप आहेस. त्यावेळेस ती वृत्ती त्या आकाराची झाली आणि त्याला प्रत्यक्ष ब्रह्माचं ज्ञान झालं. असं ज्या वेळेस शेवटी सद्गुरूनं सांगितलं होतं, त्यालाच या मध्यम अधिकाऱ्यानं तिथून शंकेला सुरुवात केली आहे. कारण तो काय म्हणतो, आज नुसती शंका झाली तरी ठीक आहे, महाराज आता आपण तत्वदृष्टीस, आता म्हणजे चौथ्या तरंगाच्या शेवटी, आता तेच चालूच आहे ना. आता आपल्या झाले ते बरेच दिवस, पण तेच चालू होतं ना. आता आपण तत्वदृष्टीस सद्गुरूद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो. अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. परंतु वेद, गुरु आणि ब्रह्म किती झाले? 3. वेद, गुरु आणि ब्रह्म असे 3 पदार्थ असतात. ब्रह्मास अद्वैत्व कसे येईल? कसे असेल? त्याला कसं अद्वैत्व येईल? कारण तो काय म्हणतो की इतर अविद्या कार्य पदार्थ जसे मिथ्या आहेत, कारण सांगतो तो. इतर पदार्थ हे कसे येतं? अविद्येचे कार्य आहे. तसेच त्याप्रमाणे सद्गुरु, वेद मिथ्या मानले तर सद्गुरु, वेद, कारण हे अविद्याच कार्य आहेत बाकीच्या कार्यासारखे. तर ब्रह्मास द्वित्व येईल, म्हणजेच ब्रह्माला अद्वैत स्वरूपता ही येईल. कशामुळं? वेद मिथ्या मानले तर, गुरु मिथ्या मानला तर मग काय? शेवटी एक ब्रह्म राहील. मग ते अद्वितीय ब्रह्म उरेल ते. पण मिथ्या सद्गुरूपासून, मिथ्या वेदापासून होणारे मिथ्या ज्ञान, ब्रह्मज्ञान, यांच्यापासून कोणतं ज्ञान होणार? कारण हे मिथ्याच मानावे लागतील. संसार कसा निवृत्त करील? अशाच प्रकारची शंका चौथ्या तरंगातही घेतली होती, हे का नाही? आणि तीच शंका या ठिकाणी त्यानं विचारलेली आहे. शब्द शंका त्याच येतात, तशाच असतात, फक्त शब्दामध्ये फरक केलेला आहे. पण यानं अशी सुरुवात केली की ज्यावेळेस चौथा तरंग अर्ध्यात आला होता त्यावेळेस ही शंका त्याला झाली होती, तर याला सुरुवातीलाच झाली. कारण याला मिथ्या काय काय हे माहीत झालंय आणि सत्य काय, म्हणून त्याला शंका अशी झाली, जर ब्रह्म हे एक रूप अखंड आहे, एक रस आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाहीही, मग वेद आणि गुरु हे
जगतातलेच आहेत. आणि जगतात जेवढं म्हणून काय आहे ते सर्व अविद्याचं कार्य आहे. मग वेद आणि गुरु यांच्यापासून जे झालेलं ज्ञान आहे ते कसं आहे? मिथ्याच आहे. मग त्या मिथ्या ज्ञानानं संसाराची निवृत्ती कशी होईल? आणि संसाराची निवृत्तीच नाही झाली तर परमानंदाची प्राप्ती कशी होईल? सत्य रजू ज्ञानाने आणखी उदाहरण सांगतो. तो सत्य रजू ज्ञानाने मिथ्या सर्पाची निवृत्ती होते असा अनुभव आहे. मिथ्या सर्पाची निवृत्ती कशाने होते? सत्य रजूने होते. मग असा अनुभव आहे. बर, सद्गुरु वेदास मिथ्या मानून, गुरुला आणि वेदाला मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे. त्याच्यापासून संसार निवृत्त होतो. कोणापासून? गुरुपासून आणि वेदापासून. म्हणजेच यांच्यापासून, म्हणजे हे मिथ्या आहेत ना दोन्ही पण. त्याचं म्हणणं हे दोन मिथ्या आहेत. मग याच्यापासून समजा संसार मिथ्या होतो, निवृत्त होतो असं मानावे तर मिथ्या मृगजलाने ही मग तहान भागली पाहिजे. मृगजल कसं आहे? मग त्याच्या पाण्यानं तहान भागायला पाहिजे. कारण सद्गुरु वेदास मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे मानावे तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचीही निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून वेद व सद्गुरु सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत, म्हणजे द्वैत मत प्रमाण आहे का अद्वैत मत प्रमाण आहे? द्वैत मत प्रमाण मानायचं का अद्वैत मत प्रमाण मानायचं, याचे समाधान सांगावे अशी माझी प्रार्थना आहे. आता कशी शंका उत्पन्न झाली ही? आणि पहिलीच शंका आहे पुन्हा. मग याला मध्यम अधिकारी तरी कसं म्हणावं? कारण हाही भाऊ कोणाचा आहे? तत्वदृष्टीचाच भाऊ आहे ना. मग भाऊ भावावर जाईन नाही तर कोणावर जाईन? म्हणायला हे तिघ जण आहेत पण एका चढी एक येत. कारण त्याला जो उपदेश केला आहे त्या उपदेशाच्या नंतर त्याच्यावर हा शंका घ्यायलाय, म्हणजे हा ही का कमी आहे काय? पण तिथं ज्या अर्थी त्याचं समाधान झालं नाही, त्याला शंका उत्पन्न झाली, म्हणून त्याच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी मानावं लागेल तत्वदृष्टीपेक्षा. कारण तत्वदृष्टीचं समाधान झालंय पण याचं झालं नाही, त्या अर्थी कनिष्ठ मानावं लागेल. पण तत्वदृष्टीच्या समाधानावर यानं शंका घेतली, मग याला कमी कसं समजावं? हा वेदांताचा मुख्य चर्चेचा विषय. म्हणजेच म्हणायला असतंय तत्वदृष्टी, आदृष्टी, तर्कदृष्टी, पण शेवटी विषय वेदांताचाच आहे का ना? वेदाचाच विषय ना. मग हा थोडासा सूक्ष्म विचार करूनच श्रवण करावा लागतो, बारकाईनं ऐकावं लागतो वेदांत. मग याला जी शंका झाली आहे, वेद आणि गुरु हे मिथ्या म्हणूनच सांगितले होते, हे त्याला ज्ञात आहे. आणि तत्वदृष्टीला अगोदर ते ज्ञात नव्हतं, है का नाही? पण याला ज्ञात आहे. आणि मग
जो गुरु बोध करतो तो कशातला करतो? वेदातून करतो, वेदातल्या महावाक्याशी करतो. आणि मग तो महावाक्याचा उच्चार जो आहे तोही मिथ्या आहे, शब्द मिथ्या आहे आणि उच्चार करणाराही मिथ्याचा आहे. आणि या मिथ्या बोधापासून जे ब्रह्माचं सत्स्वरूप आहे ते कसं प्राप्त होणार? आणि संसाराची निवृत्ती तरी कशी होणार? मग मिथ्या बोधापासून, मिथ्या श्रवणापासून या जगतरूपी भ्रमाची निवृत्ती तरी कशी होणार? अशी शंका कुणाला जर होत असेल तर या अगोदर मला वाटतंय अशी शंका आणखी 6व्या तरंगामध्ये सुद्धा येईल. शंका सारख्याच येतात सगळीकडे, फक्त शब्दामध्ये थोडा इकडे तिकडे बदल असतो. ज्याची आपल्याला निवृत्ती करायची आहे तेही कसं आहे? संसाराची निवृत्ती करायची. संसार कसा सांगितलाय? आहे का नाही? मग मिथ्या संसाराची निवृत्ती करायची आहे, त्याच्यासाठी बोध तरी कसा पाहिजे? त्याच्या सत्तेतला असावा लागतो, आहे का नाही? आणि त्या मंत्राचं उच्चारण करणारा तरी आहे का नाही? सगळे ढंगे ढंगेत लागतील ना तिथं. आणि मग मिथ्या संसाराची निवृत्ती करण्यासाठी जर तुला वेदगुरु मिथ्या मानायचे असतील तर खुशाल मान ना. मग मिथ्या वेदगुरु पासून मिथ्या संसाराची निवृत्ती न व्हायला काय झालं? जर समजा आपल्याला स्वप्नामध्ये एखादं कुत्र चावलं, स्वप्नात कुत्र चावलं, तर मग ते कुत्र चावलेली जी जखम झाली का, किंवा कुत्र चावल्यावर इंजेक्शन घेतात ना, ते इंजेक्शन जागृतीत येऊन घ्यायचं असतंय का तिथंच? मलम ही पट्टी तिथंच करावं लागल ना. मग मलम पट्टी करणारा डॉक्टर बी तिथलाच लागल, ते औषधही तिथलेच लागते आणि ती जखम सुद्धा तिथंच राहिली पाहिजे ना. ती जखम इकडे येईल का जागृतीमध्ये? मग कुत्र चावलंय कुठं? आहे का नाही? मग तिथं कुत्र बी ते मिथ्याच आहे, ती जखम झालेली बी मिथ्याच आहे. ज्या शरीराला जखम झाली का ते शरीर ही, ती अवस्था सुद्धा कशी? आणि मग तिथली तिथं काय झालं ना, ते गुन्हे आला. मग तसा याला वाटायले वेद गुरु तुम्ही मिथ्या सांगता आणि मग त्यानं मिथ्या संसाराची निवृत्ती कशी होईल? संसाराची निवृत्ती कशी होईल? कारण तुमच्या दृष्टांतात कसं आहे? रज्जू सत्य आहे आणि सर्प मिथ्या आहे. मग त्या मिथ्या सर्पाची निवृत्ती कशानं होते? सत्यरूप रज्जून होते. आणि मग तसं या ठिकाणी सत्यरूप तर मला काहीच वाटाणा झालंय. उपचार, कारण वेदगुरु, मग वेदगुरुला काय मानावं लागल? मिथ्या मानावं लागल. वेदगुरु मिथ्या मानलं तर काय होईल? त्यांनी केलेला बोध, त्या बोधानं ब्रह्माची प्राप्ती कशी होईल? म्हणजे सत्याची प्राप्ती कशी होईल असं म्हणायला त्याला तिथं वाव आहे. पण तो म्हणतो की संसाराची निवृत्ती कशी होईल? संसाराची निवृत्ती करायची असेल तर त्या ठिकाणी सत्यबोध व्हायला पाहिजे. बोध कसा पाहिजे? आणि सत्यबोध आलाय का? कारण बोध करणारे कोण आहेत? मिथ्या वेदगुरु आहेत. आणि मिथ्या वेदगुरु पासून मिथ्या ज्ञानाचीच काय होणार? उपचार होणार. आणि त्या मिथ्या ज्ञानानं संसाराची निवृत्ती कशी होईल असं त्याचं म्हणणं आहे.
पण बघू आता गुरुजी कसे काय सांगते त्याला, हे इतकं कळालं म्हणजे ते पुढे कसं आहे ते कळायला फार सोपं जातंय. शंकाच कळणं महत्वाचे असतंय, है का नाही? डॉक्टर गेल्या गेल्या विचारते तरी काय झालंय, ते मनानं उपचार करतंय का? त्याला कळालं पाहिजे ना आधी याला काय झालंय. तसं शंकामध्ये काय विचारलंय तेच कळणं महत्वाचं आहे. म्हणजे याच्यावर समाधान ते आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री